जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ्य 6 भाग 34। महावीराचार्य रचित ज्योतिष पटल व गणितसार संग्रह। ज्योतिष पटल आणि गणितसार संग्रह हे ग्रंथ ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे असून त्यांची रचना 9व्या शतकात झाली असावी। महावीराचार्य एक थोर गणितज्ञ होते। या आचार्यांनी आपल्या या ग्रंथातून गणिताला जास्त महत्त्व दिले असून गणिताशिवाय संसारातील कोणत्याही शास्त्राचे आकलन व्यवस्थितरित्या होऊ शकणार नाही असे म्हटले आहे। कामशास्त्र, गांधर्व, नाटक, वास्तुविद्या, छंदशास्त्र, अलंकार, काव्य, तर्कव्याकरण या सर्वांसाठी गणिताची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे। प्रस्तुतच्या ग्रंथातून संज्ञाधिकार, परिकर्म व्यवहार, कला सवर्ण व्यवहार, प्रकीर्ण व्यवहार, त्रैराशी व्यवहार, क्षेत्र गणित व्यवहार, खात व्यवहार तसेच छाया व्यवहार इत्यादी नावांची प्रकरणे आहेत। पाटीगणिक व रेखागणिताच्या दृष्टीने यात अधिक सूक्ष्म चर्चा करण्यात आली आहे। ज्योतिषपटलातील ग्रहांची गमन क्षेत्रे, सूर्यांचे मंडल, नक्षत्र व तारकांची स्थिती, संख्या यांचे विवेचन केले आहे। चंद्रसेन कृत केवलज्ञान होरा। चंद्रसेन रचित केवलज्ञान होरा हा ज्योतिषशास्त्रातील एक महान व विशाल असा ग्रंथ मानला जातो। कल्याण वर्मानंतर या ग्रंथाची रचना करण्यात आली असावी। कर्नाटकीय ज्योतिषाचा या ग्रंथावर अधिक प्रभाव असलेला दिसून येतो। या ग्रंथात अधूनमधून कन्नड भाषेचाही वापर करण्यात आला आहे। या ग्रंथात हेमकरण, लाभालाभ प्रकरण, वास्तू प्रकरण, भोजन प्रकरण, निर्वाह प्रकरण, अपत्य प्रकरण, लाभालाभ प्रकरण तसेच विषविद्या प्रकरण इत्यादींची माहिती दिली आहे। श्रीधरकृत गणितसार ज्योतिर्ज्ञानविधी। श्रीधर हे कर्नाटक प्रांतातील रहिवासी असून त्यांचा काळ अंदाजे 10व्या शतकाचा उत्तरार्ध मानला जातो। ज्योतिषशास्त्रातील हे एक प्रकांड पंडित मानले जातात। त्यांच्या मातेचे नाव अंबिका आणि पित्याचे नाव बलदेव शर्मा असे होते। लहानपणापासूनच त्यांनी संस्कृत आणि कन्नड भाषेचे ज्ञान आत्मसात केले होते। प्रारंभी श्रीधर हे शैव होते, नंतर ते जैन झाल्याचे मानले जाते। गणितसारमध्ये त्यांनी गणिताचे गुणक, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, भागानुबंध, सुवर्णगणित, प्रक्षेपण गणित, राशी, व्यवहार इत्यादी गोष्टींचे विवेचन केले आहे। ज्योतिर्ज्ञानविधीमध्ये ज्योतिषविषयक गोष्टींचे विवेचन करून व्यवहारोपयोगी मुहूर्त दिले आहेत। यात मासविशेष, दिनविशेष इत्यादींचीही माहिती दिली आहे। जाततिलिकामध्ये जातकशास्त्रासंबंधी चर्चा असून हा कन्नडमधील श्रीधरांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे। या ग्रंथात लग्न, ग्रह, ग्रहयोग, जन्मकुंडली संबंधी विवेचन केले आहे। चंद्रोन्मिलन। चंद्रोन्मिलन ही प्रश्नशास्त्रविषयीची एक महत्त्वपूर्ण रचना असून या ग्रंथाच्या कर्त्याविषयी काही माहिती मिळू शकत नाही। या प्रश्न प्रणालीयुक्त ग्रंथावरूनच तत्कालीन समाजात प्रश्न प्रणालीची अधिक आवड असल्याचे दिसून येते। ज्योतिष साहित्य। या ज्योतिष साहित्यात संहिता, सामुद्रिक शास्त्र, मुहूर्त जातक इत्यादींची अधिक निर्मिती झाली। या कालामध्ये दुर्गदेव, मल्लीसेन, भट्टवोसरी, उदयप्रभदेव, राजादित्य, पद्मप्रभसूरी, नरचंद्र उपाध्याय, अर्हदास, महेंद्रसुरी, हेमप्रभ इत्यादी महान ज्योतिष होऊन गेले। त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे। दुर्गदेव। उत्तर मध्यकालातील दुर्गदेव हा एक महान ज्योतिषकार समजला जातो। दुर्गदेवाने रिट्टसमुच्चय आणि अर्धेकांड या 2 ग्रंथांची रचना केली। ही रचना दुर्गदेवाचे गुरु संयमदेव यांच्या वचनानुसार करण्यात आली आहे। दुर्गदेवाचा काल सन 1032 इतका मानला जातो।
रिट्टसमुच्चय या ग्रंथाची भाषा शौरसेनी प्राकृत असून त्यात एकूण 261 इतक्या गाथा आहेत. यात शकुन अपशकुन तसेच शुभाशुभ गोष्टींचे संकलन केले आहे. याशिवाय चंद्र सूर्यादीविषयी माहिती सांगून प्रश्नाक्षर, शकुन आणि स्वप्न यांचे विस्तारपूर्वक विवेचन केले आहे. अर्धेकांडात ग्रहांच्या अनुसार तेजीमंदीचा विचार करण्यात आला आहे. या ग्रंथात एकूण 149 इतक्या गाथा असून त्या प्राकृतमध्येच आहेत. मल्लीसेन. मल्लीसेनांचा काळ साधारणपणे इसवी सन 1043 इतका मानला जात असून ते संस्कृत प्राकृत दोन्ही भाषेचे प्रकांड पंडित होते. त्यांच्या पित्याचे नाव जिनसेन सुरी असून ते धारवाडमधील गदग तालुक्यातील रहिवासी होते. त्यांनी आय सद्भाव या ग्रंथाची रचना केली. सुग्रीवादी जैन मुनींच्या रचनेच्या द्वारे या ग्रंथाची त्यांनी रचना केली असावी. या ग्रंथरचनेत एकूण 196 इतकी पद्ये आहेत. त्यात ध्वज, धूम, सिंह, मंडल, वृष इत्यादी आर्यांचे स्वरूप आणि त्यांचा फलादेश सांगितला आहे. भट्ट ओसरी. भट्ट ओसरी हे दिगंबराचार्य दामनंदी यांचे शिष्य असून त्यांनी आयज्ञान तिलक या ज्योतिष ग्रंथाची रचना केली. या ग्रंथावर एक स्वपज्ञ वृत्ती असून या ग्रंथात 25 प्रकरण व 415 इतक्या गाथा आहेत. भट्ट ओसरी यांचे गुरु दामनंदी यांचा श्रवणबेळगोळमधील शिलालेख नंबर 55 मध्ये उल्लेख मिळतो. यावरून त्यांचा काळ 11वे शतक असावा. या ग्रंथात प्रश्न फलादेशाचे वर्णन करून कार्य अकार्य, जय पराजय, सिद्धी असिद्धी यांचे विस्तृत विवेचन केले आहे. प्रश्नशास्त्रदृष्ट्या प्रस्तुत ग्रंथ महत्त्वाचा आहे. उदय प्रभदेव. उदय प्रभदेव यांनी सिद्धी अपरनामा व्यवहारचर्या या ग्रंथाची रचना केली. रचनाकाल सुमारे 1220 इतका मानला जातो. यांच्या गुरुचे नाव विजयसेन सुरी असून याच ग्रंथावर हेमहंस गणीने एक विस्तृत टीका लिहिली आहे. या टीकेत मुहूर्तासंबंधी गोष्टीचे सुंदर विवेचन केले आहे. व्यवहारचर्याविषयी हेमहंसाने म्हटले आहे की मुहूर्तविषयक माहिती प्राप्त करण्यासाठी हा एक ग्रंथ देखील पुरेसा आहे. राजादित्य. राजादित्य यांचा काळ सुमारे 1220 इतका मानला जात असून गणित ग्रंथ लेखक म्हणून त्यांची फार मोठी ख्याती आहे. त्यांनी व्यवहार गणित, व्यवहार रत्न, लीलावती इत्यादी गणिती ग्रंथांची रचना केली आहे. त्यांच्या पित्याचे नाव श्रीपती आणि मातेचे नाव वसंता होते. त्यांना राजवर्म, भास्कर आणि वाचीराज या विविध नावांनी संबोधले जाते. ते विष्णुवर्धन राजाच्या दरबारी एक प्रमुख विद्वान म्हणून होते.